नमो नमः। सर्वेषां स्वागतम्। सुप्रभातं छात्राः। गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स। अद्य वयं सर्वे अभ्यासपत्रं द्वय पठामः। Good morning dear students. Today we are going to learn Abhyasapatram 2. This is based on our 4th and 5th lesson. That is why it is mentioned चतुर पंच पाठयोः आधारेण. फर्स्ट क्वेश्चन इज वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्यम पुनर्लिखित्वा means you have to write the correct sentence and same time you have to write the satyam or asatyam also. First one, एतद विश्वम अणुभिः निर्मितम. म्हणजे काय, या विश्वाची निर्मिती अणूंनी झालेली आहे. तर काय येणार, असत्यम. या विश्वाची निर्मिती कशाने झालेली आहे, परमाणूंनी झालेली आहे. तर एतद विश्वम परमाणुभिः निर्मितम. So here the answer is asatyam and we have to write the correct sentence. एतद विश्वम परमाणुभिः निर्मितम. नेक्स्ट वन, द्रव्यस्य आदिमः घटकः परमाणु. द्रव्यस्य आदिमः घटकः परमाणु. आदिमः म्हणजे काय, आदिमः दॅट इज पहिला नाही. तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द wrong sentence. This is also asatyam. So it is द्रव्यस्य अंतिमः घटकः परमाणुः अस्ति. कळणार सेंटेन्स, द्रव्यस्य अंतिमः घटकः परमाणुः अस्ति, not आदिमः. So the sentence, given sentence is asatyam. So we have to write द्रव्यस्य अंतिमः घटकः परमाणुः अस्ति. Okay. Next one, अर्णवः क्षेत्रात् तण्डुलान् आनयति. So does he bring rice? No. अर्णवः क्षेत्रात् जपाकुसुमम् आनयति. So the given statement is asatyam. आपण काय लिहू, अर्णवः क्षेत्रात् जपाकुसुमम् आनयति. Next one, question number 2. उचितं पर्यायं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. So by using the proper option you have to write the entire statement again. अर्णवः dash गृहीत्वा प्रविशति. So what he brings? He brings japakusumam. So the answer is अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. So answer is japakusumam. Next one, एतत् विश्वं dash निर्मितम्. एतत् विश्वं dash निर्मितम्. एतत् विश्वं अणुभिः निर्मितम्. एतत् विश्वं अणुभिः निर्मितम्. एतद् विश्वम अणुभिः, actually it should be परमाणुभिः. एतद् विश्वम परमाणुभिः निर्मितम्. एतद् विश्वम परमाणुभिः निर्मितम्. डैश द्रव्यस्य मूलकारणम्. डैश द्रव्यस्य मूलकारणम् परमाणुः द्रव्यस्य मूलकारणम्. Actually here in the second statement it should be एतद् विश्वम परमाणुभिः. Now since परमाणु word is not given, we will write अणुभिः only, but the general statement is परमाणुभिः. Third one, dash द्रव्यस्य मूलकारणम्. So what is a द्रव्यस्य? द्रव्य means element. What is the basic factor of the element? सुगंधः और परमाणुः? It is परमाणुः. Okay, so परमाणुः द्रव्यस्य मूलकारणम्. Question number 3 is based on समासः. तर आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया, जे समासावरती आधारित आहेत. समास विग्रह दिलेले आहेत आणि तुम्हाला समासांची नावं ओळखायची आहेत. पहिला आहे पुस्तकस्य पठनम. पुस्तकाचं वाचन. बघा, जेव्हा चा ची चे असतं ना, एखाद्याचं वाचन. ओके, जसं राजाचा राजवाडा. ओके, पुस्तकाचं वाचन. सो पुस्तकस्य पठनम. स्य, देवस्य, कुठली विभक्ती आली? षष्ठी तत्पुरुष समास. देवस्य, वनस्य, म्हणून पुस्तकस्य, पुस्तकस्य, पुस्तकाचं वाचन.
तर षष्ठी तत्पुरुष. जसं मी म्हणते राजा, राजवाडा, तर राजवाड्याला आपण जर त्याचा विग्रह करू तर इट विल बी राजाचा वाडा. हम्म. तर त्याप्रमाणे इथे पुस्तकस्य पठणम षष्ठी तत्पुरुष समास. पुस्तकस्य वेन इट इज स्य और यहा इन केस ऑफ स्त्रीलिंगी शब्द, जर तिथे यहा असेल, माला यहा, त्याप्रमाणे तर काय येणार षष्ठी तत्पुरुष समास. नेक्स्ट वन, तुम्ही ना स्वतःहून अशी मराठीत फोड केलीत तरी सुद्धा तुम्हाला तो शब्द ओळखता येईल. पुस्तकाचं वाचन, चा चे म्हणजे षष्ठी विभक्ती. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 2, सूक्ष्मः कणाः. ओके, सो हाऊ टू आयडेंटिफाय दिस समास? वेन एनी ऍडजेक्टिव्ह इज गिवन विथ दॅट. आता कण कसे आहेत? सूक्ष्मः. दी पार्टिकल्स आर व्हेरी स्मॉल और मायक्रो. म्हणजे सूक्ष्म, हा जो शब्द आहे ना, तो त्या कणांबद्दल आपल्याला आणखीन जास्त माहिती सांगतोय. त्याबद्दल आपण तिथे विशेषण वापरलेलं आहे. सो वेन इट इज अन ऍडजेक्टिव्ह, त्याला म्हणतो आपण कर्मधारय समास. हम्म, कर्मधारय समास. बघा, कणांबद्दल माहिती कळली आपल्याला. कण कसे आहेत? सूक्ष्म आहेत. तुम्ही जर प्रश्न विचारला ना एखाद्या शब्दाला की अच्छा, खोडकर मुलगा, मुलगा कसा आहे? खोडकर. किंवा आपण म्हणूया मधुर आणि फलानी, फळं कशी आहेत? मधुर आहेत, गोड आहेत. सो इट इज ए कर्मधारय समास. आता पुढचं तिसरं बघा, परमः अणुहू. बघा, अणु कसा आहे? परमः, सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात, इथे आपण म्हणूया सर्वात अंतिम असा घटक, परमः अणुहू. हा, तर अणुबद्दल विशेष माहिती आपल्याला इथे समजते. सो वी आर युझिंग ऍडजेक्टिव्ह ॲज परमः. सो परमः is used as an adjective. So again it is also कर्मधारय समास. तर आता समजलं कर्मधारय समास कसा ओळखायचा? एखाद्याबद्दल तुम्हाला जेव्हा विशेष माहिती सांगितलेली असते तेव्हा तो कुठला समास होतो? कर्मधारय समास. पुढचा आहे महान भागः यस्य सः. यस्य सः, यस्यासा, ज्याचा असा तो, ज्याचे असे ते, असं जेव्हा आपल्याला वर्णन करून सांगितलेलं असतं किंवा विग्रह केलेला असतो तेव्हा त्याला म्हणतात बहुव्रीही समास. महान भागः यस्य सः, महाभागाला काय म्हणणार? महान भागः यस्य सः. मग यस्य एवढं लक्षात ठेवा, यस्य सः, यस्यासा, अशा वेळेस आपल्याला कुठला समास लिहायचा आहे? इट इज बहुव्रीही समास. पुढचा हा आहे पादैहि पिबती इति. पादैहि पिबती इति, जो पायांनी, पादैहि पिबती इति, पीत आहे असं, पिबती इति. मग जेव्हा एखादी क्रिया आहे ना, क्रिया, त्या क्रियेचं जेव्हा वर्णन केलेलं असतं, कुंभम करोती इति. आता इथे आपण म्हणूया जे पायांनी पितात म्हणजे झाडांना आपण पादपह म्हणतो. त्याचा अर्थ काय? ते मुळातनं पाणी पितात ना, जे आपण त्यांना पाणी जे काही घालतो झाडांना, ते आपल्या मुळातून पाणी पितात. म्हणून त्यांना पादपह असं म्हटलं जातं. तर आता त्या शब्दाला आपण पूर्णपणे त्याची जी कृती आहे त्याला आपण विस्तारपूर्वक सांगत आहोत. पादपह म्हणजे पादैहि पिबती इति, जे आपल्या पायांनी पितात ते. सो पादपः पादैहि पिबती इति. आता ती जी कृती आहे ना, ती कृती पूर्ण वर्णित करून सांगितलेली आहे. ते तिचं वर्णन केलेलं आहे. मग जेव्हा त्या कृतीबद्दल सांगितलं जातं, जसं आता आपण म्हणू अध्यापकः. सो अध्यापनः करोति इति, जो अध्यापन करतो असा अध्यापकः. किंवा आता आपण म्हटलं अध्ययन किंवा अभ्यासकः. अभ्यासः करोति इति, जो अभ्यास करतो असा तो अभ्यासकः. तसंच अध्यापन जो करतो तो अध्यापकः. म्हणजे काय? त्याची जी कृती आहे ना, त्या कृतीचं इथे व्यवस्थित वर्णन करून सांगितलेलं असेल तर त्याला म्हणतात बहुव्रीही समास. बरं, आता असेच काही समासांचे प्रकार आपल्याला इथे सुद्धा वापरायचे आहेत, दिलेले आहेत. परागस्य कणा. बघा, परागचे कण. म्हणजे कुठला समास? परत षष्ठी तत्पुरुष समास. परागस्य कणः, षष्ठी तत्पुरुष समास. कणादः नाम मुनीहि. कणाद नावाचे मुनी. बघा, मुनींबद्दल एक्स्ट्रा माहिती काय समजते? त्यांचं नाव आहे कणाद. किंवा असं असेल पुण्यपतन, म्हणजे पुण्य नामपतन. मुंबई नगरी.
मुंबई नावाची नगरी. म्हणजे जेव्हा विशेषण विशेष्य संबंध असेल किंवा सामान्य नाम विशेष नाम असा संबंध असेल, तिथे सुद्धा कर्मधारय समास होतो. आता कणाद मुनी, मुनींबद्दल आपल्याला माहिती काय समजली की त्यांचं नाव आहे कणाद. सो ते कुठला समास झालेला आहे? कर्मधारय समास हा. पुढचा आहे अल्पादेही यस्य स. बघा यस्य सह, यस्य असा, असा म्हणजे ज्याचा असा तो, ज्याचे असे ते, त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. हं? म्हणजे याचं उत्तर काय येणार? अल्पादेही यस्य स. अल्प आहे, धीही, धीही म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी अल्प आहे असा तो. कुठला समास? बहुव्रीही समास हा. पुढचा आहे किंचित जानाति इति. ज्याला किंचितच माहिती आहे, अगदी थोडस जो जाणतो असा तो. किंचित जानाति इति, त्या क्रियेबद्दल सांगितले. किंचित जानाति, जसं कुंभम करोति इति, किंचित जाणतो. मग किंचित जाणतो कुठले समास येईल? उपपद तत्पुरुष समास. जसं इथे बघा, पादैही पिबती इति. किंवा आपण अजून म्हणू कुंभम करोति इति. तर किंचित जानाति इति उपपद तत्पुरुष समास. किंचित जानाति इति उपपद तत्पुरुष समास. जपा नाम कुसुमम, ते पण बघा आपल्याला कुसुम म्हणजे फुलाचं नाव एक्स्ट्रा माहिती कळते. ते फुल कुठलं आहे? जपा कुसुमम. आपल्याला त्या फुलाबद्दल काय कळतं? हे जपा म्हणजे जपा नावाचं फूल आहे. कुठला समास झाला? कर्मधारय समास. फुलाबद्दल आपल्याला माहिती कळते, त्या फुलाचं नाव आहे जपा कुसुमम. कमळ. किंवा आपण म्हणूया शुभ्रम कमलम. आता कमळाबद्दल एक्स्ट्रा माहिती कळली ना, कमळ कसं आहे? शुभ्र आहे. तसं जपा नावाचं कुसुम म्हणजे त्या फुलाबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती आपल्याला जिथनं समजते, अधिक माहिती कळते, त्याला काय म्हणायचं? कर्मधारय समास. ओके. नेक्स्ट वन, लकारम लिखत. Now here you have to identify the proper verb. सूक्ष्मे शिकया पश्य. हे बघ, मायक्रोस्कोपने बघ किंवा सूक्ष्मे शिकयाने बघ. म्हणजे काय येणार? आपण इथे आज्ञा दिलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो? आज्ञार्थ, किंवा संस्कृतमध्ये आपण म्हणतो त्याला लोट लकार हा. जेव्हा एखाद्याला आज्ञा दिली जाते ना, पश्य हे बघ, बघा, आणि आम डॅश तमत तू ताम अंतू, त्याच्यामध्ये डॅश जिकडे आहे तिथे हा वापरलेला आहे. म्हणजे आज्ञा केलेली आहे. सूक्ष्मे शिकया पश्य, बघ. सूक्ष्मे शिकाने बघ म्हणजे इट इज ए लोट लकार हा. कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी संती. कणाद विषयांबद्दल अनेक पुस्तकं आहेत. अनेक पुस्तकं आहेत. एक सिंपल स्टेटमेंट आहे. म्हणजे कुठला लकार आला? वर्तमान काळाला, म्हणजेच दॅट इज लट लकार हा. इट इज लट लकार हा. नेक्स्ट, नरह यथोचितम कुर्यात. माणसाने योग्य ते उचित करावं. करावं, एक स्टेटमेंट केलेलं आहे, ह्याने असं करावं, त्याने तसं करावं. सो इट इज कॉल्ड ॲज ए विधी अलंकार. जे माझं सांगितलं ना, ह्याने करायला हवं, मीन्स दिस पर्सन शुड डू दिस दॅट पर्सन शुड डू दॅट, असं म्हटलेलं आहे. तर माणसाने योग्य ती कृती करायला हवी असं आपण जेव्हा म्हणतो, त्याला काय म्हणायचं? ती विधी अलंकार. विधान केलेलं आहे ना आपण, ते त्याला म्हणतात विधी अलंकार हा. कर्षकः तादृशम फलम लभते. कर्षकः, कर्षक म्हणजे काय? शेतकरी. शेतकऱ्याला तसंच फळ लाभतं किंवा मिळतं. जनरल स्टेटमेंट आहे. ओके, जनरल वाक्य पण म्हटलेलं आहे वर्तमान काळातलं, की शेतकऱ्याला तादृशम फलम लभते, तशा प्रकारचं फळ मिळतं. सो इट इज अगेन वर्तमान काल, म्हणजेच लट लकार हा. आज्ञा केलेली असेल, लोट लकार हा. प्रेझेंट टेन्स, लट लकार हा. when it is a statement, this person should this, I should do that, असं जेव्हा असेल तर इट इज कॉल्ड एज अ विधी अलंकार हा. आणि शेवटचा आहे
दॅट इज जेव्हा वाक्यात क्रियापदाच्या आधी असेल ना, तो असतो भूतकाळ. त्याला म्हणतात लुंग लकारः. लंग लंग लकारः. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. योग्यं वाच्यपर्यायं चिनुत. अस्माभिः सूक्ष्मकणेषु अंगानि दृश्यन्ते. हम्म. आता अस्माभिः सूक्ष्मकणेषु, आम्हाला आमच्याने सुद्धा सूक्ष्मकणांनी वेगवेगळे जे अणूंची रचना आहे किंवा जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते बघता आले. जेव्हा कर्त्याची तृतीया असेल, बघा हा, देवेन देवाभ्याम देवैही, तसं मया आवाभ्याम अस्माभिः, कर्त्याची तृतीया आणि कर्माची प्रथमा. आता काय आपण बघतोय? अंगानी, वेगवेगळे पार्ट्स ऑफ दॅट अणू और रेणू. त्याला काय म्हणायचं? कर्मवाच्य. कर्माची प्रथमा कर्मवाच्य, कर्त्याची प्रथमा कर्तृवाच्य. आता अंगानी काय बघतोय? आता कर्म ओळखायचं कसं? हाऊ टू फाइंड आउट दॅट कर्म? कर्म मीन्स ऑब्जेक्ट. So if you ask a question, by what we are observing, what we are actually getting, what we are actually doing, so that is the karma. And who is doing, असा आपण प्रश्न विचारला तर आपल्याला मिळतो तो कर्ता. तर कोण सूक्ष्म कणांनी बघतोय? अस्माभिः, आपण सगळेजण. काय बघतोय? सूक्ष्म कणेषु अंगानी बघतोय. काय बघतोय आपण? अंगानी. म्हणजे काय? कर्त्याची प्रथमा असेल तर कर्तृवाच्य, कर्माची प्रथमा असेल तर कर्मवाच्य. आता अंगानी शब्द जो आहे तो शब्द आहे प्रथमा विभक्ती मधला. मग कर्माची प्रथमा कर्मवाच्य, कर्त्याची प्रथमा कर्तृवाच्य. पुढचं आहे वयम महाभागस्य नामधेयम जानीमः. वयम महाभागस्य नामधेयम जानीमः. वयम, आम्ही जाणतो. तर वयम म्हणजे आम्ही. आता इथे सुद्धा कुठली विभक्ती आहे? वयम शब्दाची प्रथमा आहे. बघा ना, अहम आवाम वयम प्रथमा आहे. म्हणजे कुठलं वाक्य येणार? कर्तृवाच्य. कर्त्याची प्रथमा कर्तृवाच्य, कर्माची प्रथमा कर्मवाच्य. पुढचं आहे कणादेन परमाणु व्याख्या कृता. बघा, कोणीने प्रश्न विचारायचा. कोणी केली व्याख्या? कणादांनी. काय केली? व्याख्या केली. कायने प्रश्न विचारला की आपल्याला मिळेल कर्म, दॅट इज ऑब्जेक्ट. आणि हू म्हणजे कोणने प्रश्न विचारला तर आपल्याला मिळेल सब्जेक्ट. तर आता आपण कोणी केली व्याख्या? कणाद ऋषींनी. मग आता कणाद शब्दाची कुठली विभक्ती आहे? देवः देवो देवाः, देवम देवो देवान्, देवेन देवाभ्याम देवैहि. देवेन कुठली विभक्ती आहे? इट इज तृतीया. मग कर्त्याची तृतीया. काय केली? व्याख्या केली. मग कर्माची प्रथमा आहे. बरोबर? कर्त्याची तृतीया, कर्माची प्रथमा, त्याला काय म्हणायचं? कर्मवाच्यम. कर्माची प्रथमा कर्मवाच्यम, कर्त्याची प्रथमा कर्तृवाच्यम. तर पुढचं बघा, कर्षकः फलम लभते. कर्षक म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याला फळ मिळतं. कोणाला मिळतंय? कर्षकः. काय मिळतंय? फलम मिळते. म्हणजे कोणने प्रश्न विचारला? कर्ता मिळाला, तर कर्ता प्रथमेमध्ये आहे. बघा, काय मिळतंय ने प्रश्न विचारला की आपल्याला मिळतं कर्म. So what they are getting, he is getting the proper phala. Phala means the result or the output. Who gets this output or result? Karshaka. So if you ask a question with who, it will be karta. If you are asking the question with what, it will be karma. So now in this, Karshaka is the karta and Karshaka is with the prathama vibhakti. म्हणून कर्षक प्रथमा विभक्ती मध्ये असल्यामुळे तो काय असेल? कुठला काळ असेल? कुठला वाच्य प्रकार असेल? कर्षक इज
कर्तृवाच्यम. हम्म. मग अस्माभिः इथे बघा कर्त्याची तृतीय आली ना, म्हणून आणि कर्माची प्रथमा आहे बघा, अंगानी कर्माची प्रथमा आहे इथे, त्याच्यामुळे हा कुठला प्रकार झाला, कर्मवाच्यम. आता वयम मध्ये काय झालंय, वयम हा कर्ता आहे आणि त्याची प्रथमा आहे म्हणजे कर्तृवाच्यम. इथे कर्माची प्रथमा म्हणून कर्मवाच्यम आणि इथे परत कर्त्याची प्रथमा म्हणून कर्तृवाच्यम. हम्म. पुढचं, योग्यम क्रियापदम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य क्रियापद निवडून वाक्य लिहायचे. त्वम द्रष्टुम शक्नोशी और शक्नोती. सी, त्वम, त्वम म्हणजे कुठलं पुरुष आहे, इट इज मध्यम पुरुष. सो इन मध्यम पुरुष द प्रत्यय आर ती तहा अंती. ओके, मी वह ती तहा अंती, सी था था, मी वहा महा. इन प्रथम पुरुष ती तहा अंती, इन मध्यम पुरुष सी थह थ, आणि उत्तम पुरुष मी वहा महा. सो त्वम मीन्स मध्यम पुरुष, जी व्यक्ती माझ्या समोर आहे ती मध्यम पुरुष. तर त्याचे प्रत्यय काय आहेत, प्रत्यय आहेत सी थह थ. पण त्या वाक्यामध्ये श आल्यामुळे त्या स चा झालाय श. मग काय येणार, त्वम द्रष्टुम शक्नोशी. त्वम द्रष्टुम शक्नोशी. पुढचं, भवान डॅश, भवान स्वीकुरु अस्वीकरोतु. बघा, आणि आव आम डॅश तमत तू ताम अंतू. तर डॅश तमत हे मध्यम पुरुषामध्ये आहे. डॅश म्हणजे काय, तिथे कुठलाही प्रत्ययच नाहीये. मग असं कधी होऊ शकतं, त्वमच्या वेळेस. पण आता काय आहे, भवान. आपल्याला माहितीये सगळ्यांना, भवान हा तृतीय पुरुषी, भवान हा शब्द तृतीय पुरुषासाठी वापरला जातो. म्हणजेच वी विल यूज इन द फॉर द थर्ड पर्सन. सो ऍक्च्युअली इट इज इन द प्रथम पुरुष. इन संस्कृत इट इज इन प्रथम पुरुष. सो हिअर वी विल राईट भवान स्वीकरोतु. तू ताम अंतू. सो इट इज भवान स्वीकरोतु. तेच जर तिथे त्वम असतं तर आपण काय लिहिलं असतं, ते जर त्वम असतं तर आपण लिहिलं असतं भवान त्वम स्वीकुरु. काय आलं असतं, त्वम स्वीकुरु. पण भवान प्रथम पुरुषाचे प्रत्यय येतात म्हणून तिकडे आलंय भवान स्वीकरोतु. नेक्स्ट वन, त्वम तंडुलान आनय आनयतु. बघा, भवानला तू हा प्रत्यय वापरायचा. तू ताम अंतू, भवान एक वचन असेल तर भवान स्वीकरोतु. द्विवचन असेल तर भवान भवंतौ. तू ताम म्हणजे भवंताम झालं असतं. आणि भवान भवंतौ भवंतः, भवंत बहुवचन आहे. मग तसंच तू ताम अंतु, मग भवंतम, मग इथे काय झालं असतं, स्वीकरंतु. नेक्स्ट वन, त्वम तंडुलान आनय. तू तांदूळ आण. इथे आज्ञा केलेली आहे बघा, तू तांदूळ आण. आता तू म्हणजे मध्यम पुरुष. मध्यम पुरुषाला जर आपण म्हणणार तर डॅश तमत असे त्याचे प्रत्यय येतात ना, आणि आव आम डॅश तमत तू ताम अंतू. तर त्वम द्वितीय पुरुष आहे किंवा ज्याला आपण म्हणतो मध्यम पुरुष. सो प्रत्यय मध्यम पुरुषचे काय आहेत, डॅश तमत. डॅश म्हणजे कुठलाच प्रत्यय नाहीये. सो इट विल बी आनय. त्वम तंडुलान आनय. नेक्स्ट वन, त्वम श्वः मम महाविद्यालयम आगच्छ. तू उद्याला माझ्या महाविद्यालयात डॅश. तू म्हणजे तुला म्हटले, मध्यम पुरुष मध्ये येणार डॅश तमत. मग डॅश म्हणजे प्रत्यय कुठलाच नाही, कुठला येणार, आगच्छ. बघा, त्वम साठी आपल्याला मध्यम पुरुषाचे प्रत्यय वापरायचे आहेत, पण भवांसाठी आपल्याला तृतीय पुरुषाचे प्रत्यय वापरायचे, सॉरी प्रथम पुरुषाचे प्रत्यय वापरायचे आहेत. तू ताम अंतू. त्वम, तू ताम अंतू ना. तू, त्वम श्वः म्हणजे तू उद्याला महाविद्यालयामध्ये आगच्छ, तू ये. नेक्स्ट वन, उचितम कारणम चिनुत. पिता अर्णवाय स्वमहाविद्यालयम आगंतुम कथयति यतः. वडील अर्णवला आपल्या महाविद्यालयामध्ये आण्यासाठी सांगतात, कारण पितुः महाविद्यालये कणाद विषयकाणी
पुस्तकानि सन्ति आणि पितुः महाविद्यालये सस्नेह स्नेहसंमेलनम् अस्ति. तर बाबा आपल्या मुलाला अर्णवला का बरं बोलवत आहेत? कारण त्यांच्या महाविद्यालयामध्ये कणाद विषयकाणि पुस्तकानि सन्ति. सो पितुः महाविद्यालये कणाद विषयकाणि पुस्तकानि सन्ति. आणि पुढचं म्हटलंय पितुः महाविद्यालय स्नेहसंमेलनम् अस्ति. तर स्नेहसंमेलन आहे का पुस्तकं आहेत? पुस्तकं आहेत. कणाद ऋषींबद्दलची माहिती विषयक माहितीपर पुस्तकं आहेत. म्हणून ते आपल्या मुलाला सांगतायत की तू उद्याला माझ्या महाविद्यालयामध्ये यावंस. पुढे आता म्हटले लकार जगत धातव द्वितीय समूह. सी लकार म्हणजेच आपण जे आता पाहिलेत ना काही प्रकार, लोट लकार, लट लकार, लंग लकार, लूट लकार, हे जे प्रत्यय आपण पाहिलेत याच्या आधी 8वी आणि 9वी मध्ये, ते जे प्रत्यय होते ते धातूंच्या पहिल्या गणाचे होते. धातूंचे ना 2 गट आहेत. सी देर आर 2 ग्रुप्स ऑफ द व्हेरियस ऑफ द वर्ब्स इन संस्कृत. वन इज 1 4 6 10 हा एक गण झाला आणि अनदर वन इज 2 3 2 3 5 7 8 9. ओके, 2 3 5 7 8 9. So this is the another group. So up till now, whatever the groups you have studied, whatever the pratyaya you have studied, that those pratyaya for 1 4 6 10 1 4 6 10 या गटांचे प्रत्यय होते, या समूहाचे प्रत्यय होते. म्हणून बघा इथे वरती लिहिलेलं आहे द्वितीय समूह, दुसऱ्या समूहाचे प्रत्यय आहेत. आता आपण बघूया इथे ना काही तुम्हाला वार्तालाप दिलेला आहे, म्हणजे व्हॉट्सअप वरती त्यांचं चाललेलं काहीतरी संभाषण आपण बघतोय. व्हॉट्सअप गणालाप म्हणजे व्हॉट्सअप गणालाप ग्रुप चॅट ऑन व्हॉट्सअप. शृण्वन्तु अस्मिन् वर्षे पर्यटनार्थं वयं सर्वे ताडोबा अभयारण्यं यामः इति निश्चितम्. ओके, शृण्वन्तु म्हणजे लिसन. It has been decided that this year, निश्चितम means decided that this year पर्यटनार्थम पर्यटनासाठी सर्वे ताडोबा अभयारण्यम यामः इति निश्चितम. Means this year it has been decided that this year we all are going to visit ताडोबा वाइल्डलाइफ सेंचुरी. अभयारण्य म्हणजे सेंचुरी. अमेयः त्वं कथम अजानः? हाउ डिड यू कम टू नो अबाउट इट? तुला कसं काय हे कळलं? अन्य कक्षात छात्रा तथा ब्रुवते अध्यापक कक्षे अपि तथा चर्चाम अशृण्व. Okay, the students in other class, अन्य कक्षा छात्रा means students from the other class, they say so. And अध्यापक कक्षे अपि, and even in also overheard similar discussion going on in the अध्यापक कक्षे means teachers room. So I have also overheard the similar discussion going on in the teachers room. सानिका विचारते, सानिका म्हणते तरीही सत्यवचनम, देन युअर रिपोर्ट इज ट्रू, म्हणजे तू खरं बोल, योग्य बोलतोयस, खरं बोलतोयस. आर्या काय म्हणते, अहम अवश्यम यामी, मी तर नक्कीच येणार. अहम अवश्यम यामी, मी तर नक्कीच येणार. अदिती, नाउ व्हॉट अदिती इज सेइंग, सर्वे यांती चेत अहमपि एमी. आर्या सेज, Aditi says, if all are going, I shall also go. Okay, if all are going, aham api, I shall also go. Adyah arabhyah eva siddhantah kurmah. So let us start preparation from today itself. Adya arabhyah, arabhyah म्हणजे सुरुवात करूया. So let's start for the siddhatam kurmah. Kurmah means करूया सिद्धताम प्रिपरेशन साठी. सो लेट स्टार्ट फॉर द प्रिपरेशन टुडे इटसेल्फ. आर्या म्हणते अहम कंदुकम चालयष्टिकाम यष्टिकंदुकौ अपि आनयामी. ती काय म्हणते, सो आय शॅल ब्रिंग कंदुकम, कंदुकम मीन्स बॉल, आय शॅल ब्रिंग दॅट रॅकेट, चालयष्टिका म्हणजे रॅकेट, यष्टिकंदुकौ म्हणजे यष्टी कंदुकौ, यष्टी म्हणजे बॅट आणि कंदुक म्हणजे बॉल.
सो मी बॅट बॉल सुद्धा अपि आनयामी, मी बॅट बॉल सुद्धा आणेन. पार्थ अहम टोपिकां क्रीणामी. तो काय म्हणतो, आय शॅल परचेस अ कॅप. अहम मी टोपिकां, टोपी म्हणजे कॅप, क्रीणामी म्हणजे विकत घेणार, मी विकत घेतोय. आणि अपूपम लाजान सुपिष्टकानी अपि क्रीणीहि चाकलेहान अपि गृहाणः. तो काय म्हणतोय बघा, देन अपूपम म्हणजे केक, लाजान म्हणजे काय, पॉपकॉर्न, सुपिष्टकान म्हणजे बिस्किट. सुपिष्टकानी बिस्किट. अपि क्रीणीही म्हणजे तो काय म्हणतो की जेन परचेस द केक, पॉपकॉर्न, बिस्किट्स ऑल्सो अँड चाकलेहन अपि गृहाणः, आणि चॉकलेट्स टू. सानिका काय म्हणते, आदित्य तू सर्वदा खादनविषये एव ब्रवीति. आदित्य तू तर नेहमी न फक्त खाण्याबद्दलच बोलत असतो. सो शी इज सेइंग दॅट सानिका इज सेइंग दॅट आदित्य यू ऑलवेज टॉक अबाउट ओनली फूड, दॅट इज वाय यू हॅव ग्रॉन फॅट. आता एव पीनः म्हणजे दॅट इज वाय यू हॅव गॉन फॅट, यू हॅव ग्रॉन फॅट. आदित्य भवतु, आता तो खूप चिडलाय ह, तर्हि अहम एकाकी एव भोक्षे न दास्यामि कस्मै अपि. ही सेज दॅट let it be so, I shall alone eat and give to none else. हम्म. मी एकटाच खाईन आणि मी कोणालाच देणार नाही. सो आय शॅल ईट अलोन अँड आय वोंट गिव्ह दॅट टू एनीवन. अमेय काय म्हणतोय, व्याघ्र दर्शनम तत्र प्रमुखम आकर्षणम. तर तिथे जे ते ताडोबा अभयारण्य आहे, तिथे व्याघ्र दर्शन, तिथे वाघाचं दर्शन, म्हणजे तिथे आपल्याला भरपूर वाघ बघायला मिळतात. सो ग्लिम्सेस ऑफ द टायगर इज द मेन अट्रॅक्शन. प्रमुख आकर्षण म्हणजे मेन अट्रॅक्शन. सो द ग्लिम्सेस ऑफ द टायगर इज द मेन अट्रॅक्शन. अहम अग्रजात चित्रग्राहकम प्राप्नोमी. मी कॅमेरा सुद्धा आणेन. सो आय शॅल टेक कॅमेरा. अहम अग्रजात फ्रॉम माय अग्रज मीन्स माय ब्रदर. सो फ्रॉम माय एल्डर ब्रदर आय विल टेक द कॅमेरा ऑल्सो. करदीपम अपी, करदीपम म्हणजे हातातला कर म्हणजे हातातला दीप, दीप म्हणजे दिवा, दॅट इज टॉर्च ऑल्सो. नेक्स्ट वन, किंतु अमे यह यह जागर्ति सह एव व्याघ्र पश्यति. बट अमेय whoever would say stay awake, जागर्ती म्हणजे अवेक, whoever would stay awake can alone watch the tiger. स एव व्याघ्रम पश्यति, can alone watch the tiger. त्वम तू वर्गे अपि स्वपिशी. अरे तू तर वर्गात पण झोपतोस, अँड यू स्लीप इन द क्लास ऑल्सो. अशा प्रकारे दोन विद्यार्थ्यांमधला हा इथे आपल्याला संवाद दिलेला आहे. बाकीचा आपण पुढच्या लेक्चरला करूया.